तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात श्वेता पुन्हा एकदा मोठा स्फोट झालाय। तर लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मोठा स्फोट झाल्याची माहिती। मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झालाय, कसा झालाय आणि त्यामुळे नेमकं किती नुकसान पाकिस्तानचं झालेलं आहे। लाहोरमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट आणि या स्फोटानंतर हवेचे हे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आणि आगीचे लोट आपल्याला दिसतायत हवेमध्ये। त्यामुळे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा झालेला स्फोट हा नेमका कशामुळे झालाय आणि यामुळे किती नुकसान झालंय याची माहिती आपल्या समोर येईलच। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय। लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये हा मोठा स्फोट घडून आलाय। या स्फोटाचे व्हिज्युअल्स आपण पाहतोय, पण या स्फोटाबद्दल अधिकची माहिती अद्यापही अजून आलेली नाहीये। हा स्फोट का झाला, कशामुळे झाला, हा स्फोट नेमका कोणी केलाय या संदर्भात अजून माहिती नाहीये। थोड्या वेळापूर्वीच दोन मोठे स्फोट झाले आणि तेही लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अशी माहिती समोर येते। आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं कराची पाकिस्तानचं ते उद्ध्वस्त केल्यानंतर आता लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्फोट होत आहेत। मात्र त्याची अजून पुष्टी किंवा कन्फर्मेशन नाही की हे स्फोट नेमके कोणी केले, कशामुळे झालेत। मात्र लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेले काही वेळापूर्वीचे हे मोठे दोन स्फोट। लाहोरमध्ये स्फोटांची मालिका सुरूच आहे आणि लाहोरमध्ये पुन्हा एकदा एक मोठा स्फोट झालाय आणि लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा स्फोट झालाय। त्यामुळे आता इथल्या औद्योगिक क्षेत्राचं पुरतं नुकसान झालेलं दिसून येतंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, रहीम यार खान रनवे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणतेही विमान इथून उड्डाण करू शकणार नाही। पाकड्यांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर मिळालेलं आहे। दरम्यान रहीम यार खान रनवेचं उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि त्यामुळे आता तिथून कोणतंही विमान उड्डाण करू शकणार नाहीये। आधी जी काही लॉन्च पॅड आहेत ती सुद्धा उद्ध्वस्त केली, म्हणजे याचा अर्थ पाकिस्तानला कोणतंही क्षेपणास्त्र हे लॉन्च करता येणार नाही भारताच्या दिशेनं। आणि आता रनवे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। तर या रनवेवरनं कोणतंही विमान उड्डाण करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे। या रनवेचं नाव काय, तर रहीम यार खान रनवे। जसं तू मगाशी सांगितलं श्वेता, एक दहशतवादी तळ सुद्धा, एक दहशतवादी लॉन्च पॅड सुद्धा भारताने उद्ध्वस्त केलेला आहे। त्यामुळे दहशतवादालाही चोख प्रत्युत्तर आपण देतोय। पण पाकिस्तान सतत सर्वसामान्यांना टार्गेट करल्याचं दिसून येतंय। तर हल्ल्याचा विनाश पाहण्यासाठी रहीम यार खान रनवेवर गर्दी झाली आहे। या रहीम यार खानचा लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि त्यामुळे तिथे हल्ल्याचा विनाश पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे। बरोबर आहे, पाकिस्तानला भारताकडनं करारा जवाब मिळतोच आहे। हा करारा जवाब म्हणजे नेमकं काय याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेतोय। आणि जो काही रहीम यार खान रनवे उद्ध्वस्त झालाय त्यानंतर मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे। कशा पद्धतीनं हा रनवे उद्ध्वस्त झालाय, अर्थातच याचे काही व्हिडिओ या पाकिस्तानी नागरिकांकडनं समोर येत आहेत। कारण कशा पद्धतीनं नुकसान होतंय पाकिस्तानात याचा खरं तर या पाकिस्तान्यांना सुद्धा आश्चर्य वाटतंय आणि म्हणूनच त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडनं समोर येत आहेत। आता हा रनवे ज्या वेळेला उद्ध्वस्त झाला तेव्हा सुद्धा बघ्यांची झालेली ही मोठी गर्दी। तर पाकिस्तानकडून भारताला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय श्वेता। सीमेपलीकडून सुद्धा पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत आणि त्यावर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवरती पाकिस्ताननं विनाकारण गोळीबार सुरू केला होता आणि भारतीय सीमा सुरक्षा दलानं सुद्धा म्हणजे बीएसएफनं सुद्धा त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं। तर लुणी या परिसरात पाकिस्तानने उभारलेलं दहशतवादी लॉन्च पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय। तर पाकिस्तानची आणखी 2 लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केली आहेत। आणि जम्मूच्या सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचे 2 तळ उडवून दिलेत। भारतीय लष्करानं केलेली ही मोठी कारवाई। पाककडनं काश्मीर पासून ते अगदी खाली गुजरात पर्यंत ड्रोन हल्ले केले जात आहेत। तर गुजरातच्या नलियामध्ये सुद्धा पाकिस्तानने केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलाय। गुजरातच्या नलिया इथं भारताचा एअरबेस आहे।
याच एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता, पण भारताने तो पूर्णपणे उधळून लावलाय.